स्वयंभू हा अभंग एका प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवरच आधारलेला आहे. श्री यशवंत बाबांचं अगाध महात्म्य कथन करणारा हा अभंग एक अनमोल रत्नच आहे. शेगावच्या गजानन महाराजांचा हत्ती भेटण्याला आला आणि त्यानं बाबांच्या गळ्यात पुष्पहार घालून नमन केलं. हा प्रसंग व्यक्त करणारा, हा प्रसंग साकार करणारा असा हा अभंग आहे. स्वयंभू अमोचा यशवंत भोळा, स्वयंभू अमोचा यशवंत भोळा, नाही कळला नाही समजला, नाही कळला नाही समजला. स्वयंभू अमोचा यशवंत भोळा, स्वयंभू अमोचा यशवंत भोळा. गजराज आला भेटण्याला, गजराज आला भेटण्याला, नमन केले यशवंताला, नमन केले यशवंताला. स्वयंभू अमोचा यशवंत भोळा, स्वयंभू अमोचा यशवंत भोळा. उभा राहुनिया काम करी, उभा राहुनिया काम करी, भक्तांना देई सुखाची भाकरी, भक्तांना देई सुखाची भाकरी. स्वयंभू अमोचा यशवंत भोळा, स्वयंभू अमोचा यशवंत भोळा. शिक्षण देई अनमोल मूल्य, शिक्षण देई अनमोल मूल्य, बोल बाबांचे अमृतुल्य, बोल बाबांचे अमृतुल्य. रे सा नि रे नि द प म ग म द नि सा रे सा, नि रे ग ग रे ग म म ग म द द प ग म नि नि द प म ग ग म द सा नि रे सा नि द प म ग रे सा, नि रे ग म प नि रे ग म प नि रे ग म प. संग किती देवा खेळला, बाळा संग
गीती देवा खेळला यशवंत हो जयवंत हो भक्त जन बोला यशवंत हो जयवंत हो भक्त जन बोला स्वयंभू आमोचा यशवंत भोळा स्वयंभू आमोचा यशवंत भोळा नाही कळला नाही समजला नाही कळला नाही समजला स्वयंभू आमोचा यशवंत भोळा स्वयंभू आमोचा यशवंत भोळा. एकदा दुपारची वेळ होती. कामगार वाळू वाहण्याचं काम करत होते. तेव्हा बाबांनी विचारलं, पालखी आज कोठे आहे? त्या प्रत्यक्ष पांडुरंगाला सगळं माहीत असूनही वाळूच्या ढिगावर उभं राहून भक्तांना दाखवण्यासाठी ते बाळाला म्हणाले, बघ मी दिंडी कशी चालते ते दाखवतो. तेव्हा त्यांनी पुढं पाऊल टाकून ज्ञानोबा आणि मागं पाऊल टाकून तुकाराम म्हणत म्हणत टाळ्या वाजवत भक्तिभावानं दिंडी कशी चालते ती दाखवली. एका अप्रतिम दिंडीचं हे वर्णन आहे. सद्गुरु यशवंताने दिंडी दाविली सद्गुरु यशवंताने दिंडी दाविली सद्गुरु यशवंताने दिंडी दाविली सद्गुरु यशवंताने दिंडी दाविली दिंडी पंढरीची भक्ताना भाविली दिंडी पंढरीची भक्ताना भाविली सद्गुरु यशवंताने दिंडी गाविली सद्गुरु यशवंताने दिंडी गाविली. टाळ मृदुंगाचा घोळ सांगे आता टाळ मृदुंगाचा घोळ सांगे आता दिंडी कशी चालते बघा आता दिंडी कशी चालते